घेतले ना ए भाई धाव घेतले ना 1 रन मिला। सतीश 4 का मुकाबला जारी है। मंगे भाई 24 चेंडू। यो कौन है रे आपका नाम क्या है भाई? आपका नाम क्या है? संतोष भाई के बल्लेबाज तो कौन है बैट्समैन? मनोज। ओ देखो ये देखो ये देखो इस वक्त काफी बढ़िया गेंदबाजी देखने को मिल रही है। फाइनल का मुकाबला जो जीता हुई सिकंदर मैदान के अंदर कौन होएगा चैंपियन, कौन होगा रनर अप? पप्पा इधर आ जाओ। ओ सुरेश दादा कसं वाटतंय इथे खेळताना? मस्त एक धन्यवाद। ये देखो ये आया चौकार, सतीश चौरत को ठकर गई, जकड़ गई, रोक के गई गेंद सीमा का पार। रन मिले 6 आया। तो कुल मिलाकर टीम का स्कोर 4 और 2 6 और ना 6 बने। फाइनल का मुकाबला काफी वक्त में मैच होता रहा। अभी तक 11:22 हो चुके। आओ गेंद गए के फटे से 6 रन। अमोल काले सर अभी हाथ में ग्लोव्स पहनने की कोई जरूरत नहीं है क्योंकि हमको सब दिख रहा है। अमोल सर अभी ठंडे नहीं लग रहे? ठंडा पानी से। अध्यक्ष महेश उरणकर यांच्या संकल्पनेने साकारलेले शहरी 40+ विभाग स्पर्धा आपल्या भेटीला आली बघा। शेखदेशन दमदार संघाची धावसंख्या धापकायला लागली ती मात्र आतापर्यंत धावा झाल्या त्या मात्र 13 4 ओव्हरचा मॅच फाइनल एक तरफ नाना दिवेकर दूसरी तरफ मंगेश और सतीश सोरात। ओ जबरदस्त टोला और खिलाड़ी के बाहर का पतन। मनोज बात कैच करे था कैच चैतन्य ओ यज्ञ कैच करून घेता कैच मैं दादा महेश उरणकर कैच करून घेता कैच कोणी घेतला? वैभव नए बल्लेबाज आए मैदान के अंदर। सचिन आडनाव प्रसाद महागणपतीच्या ठिकाणी प्रसाद सत्यनारायणच्या कृतीमध्ये प्रसाद आणि फलंदाज सचिन प्रसाद। PPL बघा शहरी विभागातील स्पर्धा फायनल। थोडे बक्षीस समारंभ नंतर तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी बॅट द पॅव्हिलियन। ओ वेल डन। बॉलर्स नेम नाव काय? बॉलर कोण? धरम बोल बॉलर संतोष मदने SANTOSH संतोष MADHANE मदने। संतोष मदने गेंदबाज सामने बल्लेबाज हर्षल भुजबल। ओ ओ ओ काफी बढ़िया गेंद। अगर हर्षल 3 गेंदों में 3 छक्के लगाते हैं तो स्कोर बढ़ेगा। इसके पास क्षमता है क्योंकि काफी वक्त के साथ इस हर्षल को खेलते हुए दिखता है। ये देखो हर्षल भुजबल। ओ गुड कैच ये कैच किसने पकड़ा है भाई? राजेश पुजारी के शिवाय माधव गोविंद राजेश पुजारी ने जेल पकड़ा है। ओ देखो एलिवेशन बहुत अच्छा था और टीम का कुल मिलाकर स्कोर 13 बने 2 विकेट खोए हैं अभी तक। बेहतरीन ये देखो
तिरछी टोपी वाले उल्टा चश्मा लगा हुए गॉगल टोपी के ऊपर। शुक्रिया भाई। एक तरफ कलम कलम बोले और दूसरी तरफ पनवेल नाना दिवेकर की टीम। और यहाँ पे बल्लेबाज है सुभाष झिरटकर। चिकना चिकना गोरा गोरा पान सुभाष झिरटकर। षटकातील पुत्राचं पाहायला मिळेल. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. हा निधाव चेंडूचा पाहायला मिळाला आहे. संघाची धावसंख्या पकडावी लागली ती मात्र 2-13. आतापर्यंत 4 षटकांचा सामना आहे. किती होणार काय घेणार पाहायला मिळेल. जबरदस्त रंगाचा सामना पाहायला मिळाला. आता या षटकातील पुत्राचा चेंडू पाहायला मिळेल. बघूया. आणि हा चेंडू बॅटचा बॉलर कटवला सरळ स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव पूर्ण. एका धावीने संघाची धावसंख्या धाव मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर 14 ठरावा. 2 गटाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 14 झाली. फायनलचा सामना पनवेल विपक्ष आपण पाहतोय कलंबोली असा फायनलचा सामना रंगतोय. अध्यक्ष चषकामधला हा रंगतदार डेनेट पनवेलमधला दिमागदार सामना आणि धावा झाल्या फरकावर 2-14. आज आमच्या समेत पूर्ण दिवस मध्ये आपण पाहिलं संतोष घरसर पेट यांचा आवाज. षटकातील पुत्रा चेंडू सुंदररित्या खेळून काढला पण तो पंच आमच्याकडे बोलले ते स्वर्ण मला पाहायला मिळेल. आणि आता मग तो फलंदाज गोलंदाज शतक्षक मालिकावीर कोण आहे ते काढलं जाईल. बरोबर ना सर महेश्वर उरणकर जरा इकडे संपर्क करा. आमच्या कॉमेंटेटरला जरा सहकार्य करा. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज शतक्षक मालिकावीर आओ स्पेसमॅन करण्याचा प्रयत्न सेफशेअर करण्याचा प्रथम पण चेंडू जातो नेता संघाची धावसंख्या दपकू लागली. आतापर्यंत स्कोअर झाला तर मात्र 2 बाद धावपक्का झाला लागला तर मात्र 15. आणि 4 षटकांची वाजवी लढत फायनलचा सामना बरोबर प्रॉपर टायमिंग मध्ये. आता पाहिलं गेलं तर 11:28 झाले. अजूनपर्यंत बरोबर 1-1.5च्या समयात सामना सगळा संपला जाईल. बक्षीस समारंभ झाल्यानंतर तुम्हारे घर हम हमारे घर और कल मिलेंगे फिर इसी वक्त में. तब तक लिए बाय बाय टाटा गुड बाय. भाऊ बरं आहे ना. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज अथर्व आणि उत्कृष्ट स्कोरिंग संतोष घरतसर मैन फ्रॉम पेट. भाई आपका नाम क्या है भाई. राजेश बरोबर ना. हमारे ऑपरेटर देखो डीजे बजाना छोड़ दिया इधर उधर घूम रहे हैं और खुद की पहले टुमकर से दूसरी विक्रम पवार. ओ ब्लॉकाचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर. स्कोर झालाय भाई 18 2 बाद 15 राजेश ओ राजेश भाई 15 षटकातील पुत्राचं पाहायला मिळाले. विक्रम पवार यांचा जबरदस्त चेंडू वापरत आणि चेंडू मात्र बेकावून द्यायचा मरेश बाहेर चेंडू गेला. साधारणसाठी आला हा षटकार. संघाची धावसंख्या दप्पर लागली ते मात्र आता आपण पाहायला गेलं तर टोटल धावा झालं दप्पर पॉवर 2 बाद 21. 21 बने भाई. ओ भाई 21 बने 21. सुंदर ते ध्यान उभे विट भरी करी कटेवर ठेवून या. राजेश भाई कर कटेवर ठेवून या. बने रन 21. फायनल का मुकाबला. संतोष सर तुम्हाला पण टेन्शन आहे मला पण टेन्शन आहे. आमंत्रित आज संघानं बोलावलंय महेश उरणकर सरांनी आणि धावा झाल्या धावगाव 2 बाद 23 2 3 23. बघा 23 धावा लागल्यात. षटकाचे बचाचं पाहायला मिळाले. पद्धतचा गोलंदाजी पाहायला मिळाले. एक प्रयत्न चालू आहेत परंतु संघाची धावसंख्या दपकर लागते ते मात्र 1 ने वाढून 24 झाल्या. 2 गटाच्या मोबदल्यामध्ये
सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळेल. और विक्रम पवार जो कभी अपने सर की कैप उतारते नहीं है, लेकिन फिर से एक बार विक्रम पवार की गेंदबाजी का सामना करेंगे. बेहतरीन गेंद या अच्छी गेंद थी. गेंद को मुराद स्ट्रेट ड्राइव. सतीश शेरावत गेंद को गैदर करते हुए और टीम का कुल मिलाकर स्कोर अभी तक बने 25 बने 2 विकेट खोने के बाद. 25 दूने 50. अभी तक बल्लेबाज को देख रहे को तो सुभाष जरटकर 6 में 10 और सचिन 3 में 1. इसे कोई गेंद शेष काफी गेंद तो काला करता गेंद को मुराद जब तक खिलाड़ी गेंद को नीचे आए एक रन पड़ा गया, जिसे कोई कोशिश जारी है लेकिन सिर्फ सिंगल. और यानी कि टीम का कुल मिलाकर स्कोर 2 विकेट करने के बाद 26 बने. आने गेंद और रनों के बीच में फैसला रहेगा. गेंद और रन के बीच में फैसला रहेगा. अब मेरे राजेश लावटे पापा ये इनवेलप लेके हुए इसमें अभी तक देखा जाए तो टीम का केवल 2/26. फाइनल का मुकाबला जारी है. 2 विकेट खोने के बाद अभी 26 बने. 4 ओवर का मुकाबला, यानी कि इस ओवर की इस इनिंग की आखिरी ओवर लास्ट ओवर. और गेंदबाजी के लिए आए हैं गेंदबाज बॉलर रामा 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 गेंदबाज. पहिला चेंडू हो सुंदर चेंडू पाहायला मिळाला आहे. पंचांकडे अपील केली जाते. लावड अपील निर्धार चेंडू. आता मात्र 5 चेंडू फेकायचे आहेत रामा याला. धावसंख्या धपकायला लागली. 2 बाद 26 पाहूया 35 40 होतील का. 26 झाल्यात. शेवटचा षटका देईल काय चेंडू शेष. आणि पप्पा इसमें क्या है मेरे को ये गेंद का मैच गेंद थी लेकिन यहाँ पे कैच बेहतरीन कैच ला पे क्या कैच जेल को नहीं होता पापा जेल को नहीं होता गेल वैभव ने कैच को लपका है. ये देखो हमारे कॉमेंट्री कक्ष में बहुत ही बेहतरीन खिलाड़ी बैठे हैं जो महेश उनके स्पोर्ट्स में सुबह शाम चाय पीने के लिए आते हैं. 2 कप पीते हैं वो भी फेशियल मलाई मार के. ऐसे हमारे दोस्त इधर बैठे. स्कोर बना है 3 विकेट करने के बाद 36 लास्ट ऑफ 3 विकेट्स. बनते दादा चालू करा उल्टी टोपी वाले चालू करो. हाँ न्यू बैट्समैन प्रशांत सरांना सुवर्ण संधी आहे. रिव्हर्स मारला तर 500 आणि सरळ खेळले तर 200. बघूया बॉलर्स नेम नाव काय रो बॉलरचा रामदास आठवले. वा सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू चेंडू गद्दे करता आला नाही. चेंडू जातो निधाव. आता मात्र चेंडू आणि धावांचा समीकरण पाहायला मिळेल. 3 बाद 26 झाल्यात. बघूया लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला आहे. आपल्याला नाव काय तुझा अथर्व. पुढचा चेंडू अप्रतिम गंगाला एक धाव पुन्हा केली. दुसऱ्या प्रयत्न झाला पण तो सिंगल मिळेल. गणपती मधला अथर्व शिष्य केशव महादेव गोविंद पप्पा एक घेऊन गेले दुसरे घेऊन आले म्हणजे काय चाललंय तुमचा नक्की प्लॅनिंग काय. मला आपण सामन्याकडे जबरदस्त रंगाचा सामनाचा अजून आपल्या पायाला आतापर्यंत 10 धावा करत 3 बाद 27. तर नितीन जुकोली संजय पाटील राम पाटील सामन्याचा आनंद घेतात. आमचे विशाल खानावकर आणि आमचे संदीप भाई अमर काले अप्रतिम सामन्याचा अजून एक जबरदस्त फायनलचा सामना भरला. परफेक्ट टायमिंग मध्ये सामने संपलेत
आणि याच मैदानावर दिनांक 4 आणि 5 रोजी चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मिळेल, पोटीपेशी स्पर्धा. तर 4 तारखेला आपण आम्हाला पाहू शकता या स्पर्धेमध्ये. धावा झाल्या धावकावर 3/28. मेश जी उरणकर, डोंट वरी बी हॅपी. कारण आमचा आवाज पहाडी आहे, पण आम्ही जरा आज का सायलेंट झालो कारण फायनलचा सामना चालू आहे आणि संतोषजी घरत सर आहेत. धावा झाल्या धावकावर टोटल 29 टी विन. तर संतोष सर या. हॅलो, सर्व खेळाडूंचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो का आपण 8 संघाने चांगला असा सहभाग घेतलात, स्पर्धा पूर्णपणे यशस्वी केलीत आणि शेवटचा सामना परफेक्ट प्रॉपर टायमिंगमध्ये संपतो. 2 चेंडू द्या नवीन. ओलिया आमचे मित्र आणि दमदार समालोचक सचिव पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संतोषजी घरत पेठ यांच्या समुद्र आवाजामध्ये धन्यवाद. 24 मध्ये 30 करायचे आहेत. हॅलो हॅलो, चला 24 मध्ये 25 धावांच्या सॉरी 30 धावांची आवश्यकता आहे ना. ओके ओके, थँक्यू. चला लगेच आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 40+ शहरी अध्यक्ष चषकामध्ये 8 इन्व्हाइट संघांना इथे संधी मिळाली आणि त्याच पुढे ही स्पर्धा अगदी यशस्वीपणे आपल्याला पार करता आलेली आहे. त्यामध्ये विशेष योगदान राहिलेले आहे संजय पाटील बॉस अध्यक्ष रायगड 40+ मार्शल असोसिएशन, समीर शेठ पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ अध्यक्ष असोसिएशन, त्याचबरोबर नाना दिवेकर सर उपाध्यक्ष रायगड 40+ असोसिएशन, नितीनजी कोहली उपाध्यक्ष रायगड 40+ असोसिएशन, जितू सोमाचे उपाध्यक्ष 40+ असोसिएशन, त्याचबरोबर प्रवीण भाऊ पाटील सचिव रायगड 40+ मास्टर्स असोसिएशन आणि नवनिर्वाचित अध्यक्ष महेशजी उरणकर शहर पनवेल शहर अध्यक्ष 40+ यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्यांच्या संकल्पनेतून आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि अंतिम फेरीमध्ये 2 संघ दाखल झालेले आहेत. पनवेल 40+ आणि कलंबोली 1140+. या दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देत आहोत. एक राहील एका क्रमांकावरती, एक राहील दुसऱ्या क्रमांकावरती. दोन्ही संघांना ट्रॉफी जिंकण्याची ते संधी निर्माण असणार आहे. मात्र कोणता संघ अंतिम फेरीचा विजेता राहील, पहिलं पर्व आहे 40+ शहरी अध्यक्ष चषकाचं आणि त्यामध्ये कोणता संघ अंतिम फेरीमध्ये विजेता राहणार आहे. सलामीची जोडी आलेल्या मैदानामध्ये सतीश थोरात आणि थोडा कमी आवाज दिला आपल्या सेटिंगला माहिती ना. संतोष मध्ये आणि सतीश थोरात ही जोडी मैदानामध्ये आहे. 30 धावा करायच्या आहेत. लवकर केल्या तर मॅच 12च्या आतमध्ये समाप्त होईल. मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगली तर कदाचित 12 नंतर ही मॅच संपू शकेल. मात्र पाहूया, हर्षल भुजबल चांगली फलंदाजी तर केली होती आणि त्यानंतर आता गोलंदाजीचा भार त्यांच्यावरती असणार आहे. पहिला बॉल पुढे येऊन केले, पहिल्या बॉलवरती झेल उडाला होता. संतोष बदले प्रत्येक मॅच मध्ये जीवनदान मिळालेलं आहे. आज रात्रीमध्ये चांगला खेळ त्यांना करण्याची आता संधी निर्माण झालेली आहे. किशोर होते मला वाटतं तिथे आणि तिथे झेल सुटलाय आणि पहिल्याच बॉलवरती जीवनदान, पहिल्याच बॉलवरती सुरुवात झाली एका धाबेने. आता सतीश थोरात ऑन स्ट्राईक पाहायला मिळू शकतील या पहिल्या षटकामध्ये. इथे जीवनदान मिळालं संतोष मदनेला. पुढचा बॉल अलवारपणे खेळलाय बॉलरच्या दिशेने. इथे मात्र कुठलाही प्रश्न नाही सिंगल घेण्याचा. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे आणि 30 धावा करायच्या असताना 2 बॉलवरती सिंगल धावा आलेली आतापर्यंत. पुढचा बॉल सतीश थोरात पुढे आले होते आणि या बॉलवरती बॉल मिस होत असताना डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आहे. 30 धावसंख्येमध्ये सुद्धा एक चांगली मॅच पाहायला मिळेल आणि ही धावसंख्या सुद्धा कदाचित मोठी वाटायला लागेल ज्या वेळेला कमीत कमी धावा या षटकामध्ये येतील. पुढचा बॉल सरळ बॅटने बॉलरच्या दिशेने खेळलेला आहे. पहिल्या टेकऑफ मध्ये बॉल उचलणं आवश्यक होतं.
विकेट पडली असती मात्र धाबा झाल्या 2 आणि 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पुढचा बॉल खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज संतोष मधने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. धाबा झालेल्या 2. षटकातला पुढील बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला इथे. बॉलची कडा घेऊन बॉल चालला लॉंग स्टॉप मध्ये. मिळतील 4 धाबा. आलाय चौकार. भरपूर चांगली फलंदाजी इथे संतोष मधनेने केलेली आहे. कारण त्याच्या पहिल्याच बॉलवरती झेल सोडल्यानंतर चौकार आलाय आणि त्यानंतर 6 धाबा लागल्या 5 चेंडूमध्ये. हर्षल भुजबळ भरपूर चांगली गोलंदाजी फलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये आणि आज खऱ्या अर्थाने या 2 संघांनी खेळ गाजवलाय आणि त्यामध्ये चालू असलेली लढाई. पुढचा बॉल थोडा शॉर्ट पिच फेकला, बाउन्स दिला बॉलला, त्यावरती फलंदाजाला बीट केलं आणि या बॉलवरती मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या अंतिम बिनगडी बाद 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. धाबा आणि त्यामध्ये आता 24 धाबा करायच्या आहेत अजूनही. उर्वरित 18 होते बॉलवरती. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. बॉलर आलेला आहे सुनील कांबळे. राजेश लाहोटी पप्पा यांनी खूप मेहनत केली या स्पर्धेमध्ये. त्यांचंही नाव घेणं आवश्यक आहे. डिजिटल स्कोअर कार्ड त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आज आणि स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत राहिलेली आहे. अंतिम 18 करायचे आहेत 24. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावरती आहेत. सतीश थोरात आणि संतोष मदने ही जोडी मैदानावरती आणि त्यानंतर मात्र अजूनही त्यांना अपेक्षा असणार आहे कारण अजून एकही गडी बाद झालेला नाही आणि असे 2 फलंदाज आहेत ते कोणत्याही क्षणाला मॅचला कलाटली देऊ शकतात. असे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळ होत असताना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच क्रिकेटचा खेळच तसा आहे. शेवटच्या बॉलपर्यंत सांगू शकणार आहेत कोणता फलंदाज कोणता गोलंदाज मॅच जिंकून देऊ शकेल. मात्र या क्षणाला गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. आतापर्यंत एक चौकार येऊन सुद्धा 6 धावा झालेल्या आतापर्यंत पहिल्या षटकाचा अंतिम आणि त्यानंतर या षटकामध्ये या बॉलवरती मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुढे आले, जागा बनवली, ऑन साइडला भिरकावलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल सोडलेला आहे. काय घडलं मैदानावरती? विकेट कोणाची होती तर सतीश थोरातची होती आणि तो झेल सोडत असताना धाबा झालेल्या आहेत. आता या 4 धावांनी 10 धावा धावफलकावरती. थोडीशी निराशा नाना दिवेकर दाखवत आहेत. आवाज नको द्यायला, आवाज येईल. नाना दिवेकर सर थोडा नाराज झालेले आहेत. तिथे झेल सोडला आणि त्यानंतर मात्र 4 धावाही आलेल्या आहेत. 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. करायच्या आहेत 30 धावा, त्यामधल्या 10 धावा झालेल्या आहेत. पाहूया अजूनही संधी आहे दोन्ही संघांना. पुढे आले, कट केलाय बॉलवरती, इथे सिंगल आली आहे. दुसरीचा कॉल नाही, आलाय कॉल. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. डीप मध्ये आपण पाहतो थर्डमॅनच्या दिशेने बॉल फेकी आली तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो, डॉट बोला. डॉट आला. डॉट बॉलची इथे समाप्ती झालेली आहे. धाव आली नाही. धावसंख्या झाली आहे 12 धावा. 30 धावसंख्येमध्ये चांगला संघर्ष चालू आहे नवीन पनवेल संघाचा. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पायावरती आदळला आहे. डॉट बॉलची समाप्ती अजूनही पाहायला मिळाली आहे. 12 धावसंख्येवरती आतापर्यंत स्कोअर कार्ड थांबवून ठेवलाय. त्यामध्येही चौकारी आला वेस्टफील्डचा. जर कॅच पकडली असती ना तर मॅच मध्ये अजूनही नवीन पनवेल संघाला संधी निर्माण झाली असती. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे. पहिल्या बॉलवरती संतोष मदनेला जीवनदान आणि या ओव्हरमध्ये
सतीश थोरातला जीवनदान. 12 धावसंख्या झाली आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि ती 12 बॉल बाकी आहे. 13 मध्ये आता 18 करायच्या आहेत. पुढचा बॉल क्लीन बॉल केलेत फलंदाजाला. जो प्रयत्न चालू होता सतीश थोरातचा तो आणून पाडला, पसवलं याला आणि इथून मात्र विकेट प्राप्त करत असताना अंतिम 12 बॉल 18 ची आवश्यकता आहे टीम कलंबोलीला. चला लगेच स्पीडअप करा. मॅच आपल्याला लवकर फिनिश करायचे आहेत. चला अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. लवकरात लवकर मॅच चालू करा. फिल्डर आहे ना. हॅलो राकेश आलेत गोलंदाजीला. 12 मध्ये करायचे 18 धावा. मॅच भरपूर चांगली झाली. अंतिम फेरीची ही लढत 40+ मास्टर शहरी विभागामधली ही लढत आपण पाहतो आणि त्यामधली अंतिम फेरीची लढत कशा प्रकारची असावी त्याचं जातीवंत उदाहरण. पहिला बॉल संतोष मधनेच्या बॅट पडून आलाय. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चाललाय स्वामी समर्थ मठाकडे. आलाय षटकार. चला रस्त्यावरती बॉल आहे तो नंतर जाताना आपल्याला भेटेल. मात्र तोपर्यंत आपण मॅचला करूया सुरुवात. षटकार तर आलाय. धावसंख्या 18 वरती आता 12 करायच्या आहेत. 11 मध्ये 12. मॅच जवळ आली आहे. त्यानंतर स्विच काढण्याचा प्रयत्न केलाय. भरपूर वेळा हा प्रयत्न झाला आहे मात्र सफलता मिळाली नाही. 2 बॉल समाप्त झालेले आहेत. 18 धावा लागल्या धावफलकावरती. आता स्कोर कार होती तर करायच्या आहेत 30 धावा. त्यामध्ये अजूनही 12ची आवश्यकता आहे. राजेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. कोणता संघ 40+ मास्टर शहरी विभागामध्ये विजेता राहील. हा पहिला बिमर बॉल आला आजच्या दिवसामध्ये. खरं तर शिस्तबद्ध गोलंदाजी राहिली आज दिवस रात्रभर. मात्र पहिला बिमर बॉल राजेशच्या माध्यमातून आला. इथे राकेशच्या माध्यमातून आला. 3चा बॉल असेल पुढचा आणि धावा आल्या 2 आणि संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा. त्यानंतरचा बॉल डिलिव्हर केला जाईल. पाहू शकता आपण राजेश जे गोलंदाजी करतायत थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली या मॅच मध्ये. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलेत. इथून मात्र सिंगल आली आहे. दुसरीचा कॉल नाही आहे संतोष मधनेचा आणि दुसरी जाव इथे मात्र झाली आहे. थ्रो खराब आला. बॅकअप नाही आहे. दुसरीचा आणि तिसरीचाही कॉल आलाय. 2 धावांनी संघाची धावसंख्या 22 वरती गेली आहे. 9 बॉल आता 8ची आवश्यकता आहे. अजून मॅच बनवू शकते. षटकार आल्यानंतर सुद्धा मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 कॅच सुटलेल्या आहेत. बँडेज पट्टी आहे का महेश सर? महेश नाही का? नाही. शेवटच्या मॅच मध्ये पहा बिमारी पडला आणि त्यानंतर बँडेज लागली इथे. शेवटच्या मॅच मध्ये काय घटना घडलेल्या आहेत जिथे बँडेजची आवश्यकता जरूर लागली. मात्र आता मॅचला सुरुवात करावी लागेल आपल्याला. कारण 40+ क्रिकेटपटूंना चांगला फिटनेस राखण्यासाठी या स्पर्धा संपन्न होत असतात आणि आतापर्यंत एकही फलंदाजाने खेळाडूने मैदानामध्ये पाणी मागलं नाही किंवा कोणी स्प्रे मागला नाही
किंवा कोणी बिमर फेकला नाही. या पहिल्याच मॅच, या मॅचमध्ये फक्त बिमर फेकला आहे पहिला कट करण्याचा प्रयत्न सफलतापूर्वक सिंगल पूर्ण झाली आहे. एका धाब्याने धावा लागल्या 23 धावा. आता 8 मध्ये करायच्या 7 धावा. अंतिम 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. त्या बॉलवरती जर धावा रोखल्या ना तर अंतिम ओव्हरमध्ये मजा येऊ शकेल मॅचमध्ये. 40 प्लस शहरी अध्यक्ष चषकची स्पर्धा. चांगला स्ट्रोक संतोष मंदेच्या बॅटमधून आलावंद कार्पेट चाललाय. सीमारेषा बाहेर गेला बॉल. आले चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा, सामना खुला करणारा हा चौकार आलाय संतोष मदनेच्या बॅटमधून. धावा झाल्या 27. 3 धावांची आवश्यकता आहे. अंतिम बॉलवरती हा विजय संपन्न होईल का? एक षटक बाकी राहू शकेल का? संतोष मदने विजयाचा चौकार, विजयाची काय धाव येईल की धाव फलकावर धावा चोखल्या जातील. पुढचा बॉल इथून मात्र वाईटचा इशारा येऊ शकेल. खूप काही दिशा भरकटली इथे. आता 2 धावांची मात्र आवश्यकता आहे. इथे लिहून ठेवले दोन्ही टीमला सरप्राईज गिफ्ट लिहून ठेव. विजयाची धाव येईल की धावा अजूनही रोखल्या जातील. पुढचा बॉल इथे काय घडलंय? मिस झालाय बॉल. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. संतोष मदनेला पटका खेचता आला नाही विजयाचा. आता मात्र अंतिम षटकामध्ये विजयाची धाव येऊ शकेल. मॅच जरी एकतर्फी झाली ना तरी मात्र कॅच सोडल्या खूप महत्वाच्या आहेत. 2 कॅच सुटल्या या मॅच मध्ये. आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये 2 धावांची आवश्यकता. सचिन आलेले आहेत गोलंदाजीला. 2 धावांची आवश्यकता. कोणता फलंदाज असेल त्याच्या बॅटमधून हा विजयाचा फटका येऊ शकेल. कारण अनेक स्पर्धांमध्ये कमी व धावांच्या मॅच सुद्धा हाय व्होल्टेज ठरलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये विकेट घेतलेला लगातार डॉट बॉल काढले तर मॅचमध्ये अजूनही संधी निर्माण होऊ शकेल. एकेका धावेने मॅच जिंकलेल्या आहेत एका षटकामध्ये 1 धावेची आवश्यकता असताना सुद्धा. तसं काही इथं मैदानावरती घडेल का पाहूया. दिनेश भोईर आणि संतोष मदने दोन्ही फलंदाज चांगले आहेत. त्यांच्या बॅटमधून भरपूर वेळा धावा आलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. सचिनच्या माध्यमातून फेकलं जाईल शेवटचं षटक. 40 प्लस शहरी अध्यक्ष चषकची स्पर्धा. त्यामध्ये कलंबोली आणि नवीन पनवेल संघ अंतिम फेरीची लढत खेळत असताना शेवटच्या षटकामध्ये विजयाच्या 2 धावा आवश्यक आहेत. पाहूया सचिन यांच्या माध्यमातून शेवटचं षटक फेकलं जाईल. पहिला बॉल स्क्वेअर कटचा फटका नाही तर हा विजयाचा फटका. आणि 40 प्लस शहरी अध्यक्ष चषकाचा पहिला विजेता मानकरी ठरलाय कलंबोली 11. कलंबोली संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि रनरअप ठरलाय नवीन पनवेलचा नाना दिवेकर यांचा संघ. व्यासपीठावरती या जिथे आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतोय संजय पाटील साहेबांना त्याचबरोबर नितीन कोहली साहेबांना आपण या व्यासपीठावरती तिथून मात्र हा बक्षीस समारंभ पूर्ण केला जाईल. इथे कोण लिहा बेस्ट फोल्डर बॉलर कोण लिहायचं महेश सर.
चला बस सत्कार घ्यायचं घे 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 पटकन चल, घे. सत्कार नको करू. सत्काराकडे जिथे पहिल्यांदा सत्कार केला जाईल जे तुम्ही सत्कार करा. हा? सत्कार यांचं करावं नको आमपार हा. चला संजय पाटील सरांना विनंती करूया. ना ना जा जा. नितीन कोहली सरांना विनंती आहे. त्याचबरोबर किरण या किरण मडवी का नितीन दा आशीर्वाद पवार या पालेबुद्रुकचे नाव ऐकलेलं मी आताच पालेबुद्रुकला स्पर्धा झाली तिथे नाव भरपूर वेळा ऐकलं. या सर्वांचे आपण हस्ते इथे शुभ सन्मान करूया. पहिल्यांदा आपण शुभ सन्मान करूया आमचे पंच अमोल काळे सरांचा. या सर या पुढे या. या सर्व खेळाडूंनी बसून घ्या. तुमचा मग सत्कार आहे. बाबू तुझं नाव काय?